हा, आता मला काय म्हणायचं ती नीट समजून घ्या. आपण बांबूच्या वस्तू इथं बनवतो, तर त्याच्यात तुम्ही दुरड्या बनवा किंवा तुम्ही टोपली बनवा किंवा झाप बनवा, अजून काय काय जे बनवायला येते ते. पण घरात आपल्याला ज्या छोट्या छोट्या वस्तू लागतात ना, फुलदाणी असते, फ्लावर पॉट ज्याला म्हणतो आपण, किंवा मोबाईलचं स्टँड असतं, किंवा घरात जे काही भाजीपाला ठेवायला लागतं ते असतं, असं छोट्या छोट्या वस्तू आपल्याला बनवल्या ना तरी सुद्धा चालतील. त्याला मागणी आहे भरपूर बाहेर. त्याचं कसं नियोजन करायचं ते आपण नंतर बसूया आणि ठरवूया. आता तुम्ही बांबूचं जे काही वस्तू बनवल्या ना, त्या कशा काय शिकले ते मला जरा सांगा. मी जास्त करून मोबाईलवरच पाहून केलं. होय ना. आणि मग ते कधीपासून सुरुवात केली बनवायला, किती वर्ष झाली? 12-13 वर्ष झाली असतील. त्याच्या अगोदर नव्हतं मला. माझा हात मला भरपूर होता. कशाचा? टेलरिंग. टेलरिंग पण करता? मी टेलर माझा व्यवसायच तो. माझा प्रपंच त्याच्यावरच. बर बर. काय काय शिवता तुम्ही? ऑलराऊंड सगळं. शर्ट पॅन्ट? शर्ट पॅन्ट, लेडीज जेंट्स सगळं. खरं का? अजून चालू आहे का? आता का म्हणजे डोळ्यात दिसायला कमी झाले. आता काय सांगत होता बांबूचं तुम्ही आता? ते शेतातून कसं बांबूचं म्हणजे नाही, मी बांबूचं नव्हतं सांगत. आपल्याला सांगत होतं की हलका आणि बारीक काम. बरोबर. आमची 4 पोरं कामाला आपल्या शाळेमध्ये खर्च बघायचा नाही. मग मिळेल ते काम करत राहिलो मी पोरांच्यासाठी. आणि त्यांना सांगितलं तुम्ही फक्त शिकत राहा, तुम्हाला पैसा कमी करून देणार नाही. काय काय कामं केली? मग शेतात मध्ये केलं, टेलरिंगचं केलं, हे असं विणकाम केलं. आपले झाडू पण बनवले मी. वा, झाडू खूप छान बनवते. होय. झाडू कुठे दाखव बरं एक झाडू. चिवताय झाडू कुठे? छान छान. हे घरी बनवलंय का? घरी बनवले. बोल ना. अजून पण बनवायला येईल का? करू आपण, तयार करू. याचं कुठं मिळतं साहित्य? हे आपल्याला रानामध्ये पाहिजे तेवढे की मटेरियल. कशाचं येईल? शिंदळाचं झाडाचं. शिंदाडाचं आहे काही? हा. आणि किती रुपयाला विकलं जाते? 100 रुपयाला जातं की. जातं का? हा. आणि ह्याला बनवायला किती वेळ लागतो? ह्याला बनवायला 2 तास लागतात. होय का? हा. आणि ह्याचा काय सीझन असतो का बनवायचा? कुठल्या महिन्यात बनवायचं वगैरे असं काय? तसं काय म्हणजे पावसाळा गेल्यावर बनवता येतो असं काय? पहिलं मी म्हणजे विकायसाठीच बनवायचो, आता नाही बनवत. आता आपल्या घरच्यासाठीच बनवतो. बरोबर. पण ही कधी बनवतात? कधी काळ असतो बनवायचा ह्याला? तुम्ही कधी बनवते कधी पण बनवतात. आणि ते बाकी दुर्डे वगैरे कधी पण ते बनवतात? पण कधी पण बनवते, त्याला काय नाही. पावसाळ्यात पण काम चालतं? पावसाळ्यात उन्हाळ्यात कधी पण. होय का? आता बघा त्या दुर्ड्या आणि ते कुल्फीची पाठी पाहिजे. दुर्डी आहे घरात एखादी? घरात नाही ना. तुम्ही वापरतच नाही का त्या वस्तू? नाही, ते विकायला त्यांनी केलते त्यामुळे. कुल्फीची पाठी ते माझ्याशिवाय दुसरं कोणाच बनवत नाहीत. होय. आणि भरपूर गावातून येतात, मागणी भरपूर आहे. म्हणजे फार इथून तरी ना 50-60 गेल्या वर्षी साताऱ्यावरून लोक आलते त्या कुल्फीच्या साताऱ्यावरून पाठीला. आलते गेल्या वर्षी. खरं? साताऱ्यावरून. तिथं कशी बातमी पोहोचली? म्हणजे इकडचा एक माणूस इकडं कुल्फी करायला जातो. होय. त्यांनी तिथलं आणि आपली सांगितलं. ही माणसं जास्त त्यांनी मुंबईला ऍड्रेस कुल्फी तिथून विकतात. दिला, फोन नंबर. कुल्फीला वाटतं. काय का आपली माणसं? मुंबईला कुल्फी विकतात ना, हा. तर त्यांच्या थ्रू त्यांना माहिती कळलं. बरोबर. म्हणजे आपल्या सिंहगडापर्यंत तिथपासूनची लोक येतात. होय का? हा. आपण बनवू ह्या वस्तू आणि परत बाहेर अजून राज्यभर कशा विकता येईल महाराष्ट्रात सगळीकडे याचं नियोजन करू एक दिवस बसून. काय बापू? हो. आणि हे काय आहे, कारागिरी आपल्याला जपायची आपली. शिक्षण नोकऱ्या ह्याच्या नादी लागण्यापेक्षा, त्यातून गावं सोडून जाण्यापेक्षा मला वाटतं गावातच राहून आपल्याला आपला उद्योग व्यवसाय चांगला चालू करता येऊ शकतो. आपला अक्षर मानव नावाचं एक संघटना आहे. अक्षर मानव म्हणजे काय, तर एक माणूस दुसऱ्या माणसाला जगण्यासाठी मदत करतो आणि कुठले भेद पाळत नाही. तुमच्यात आणि माझ्यात किंवा तुमच्यात आणि कुठल्याच माणसाच्यात कुठलेच भेद नाही अशी शिकवण देणारी ती संघटना आहे अक्षर मानव. ज्याच्यात तुमच्याकडे जी कला आहे, कारागिरी आहे ना, तीच फक्त आम्हाला महत्वाची वाटते. बाकी तुम्ही कुठल्या धर्माच्या जातीचे काही देणं घेणं नाही. त्याचं कारण असं की ते मुळात खरे नाहीतच.
बरोबर. जन्माला येताना माणूस म्हणून आलोय आणि काम सुद्धा माणूस म्हणूनच करतोय आपण. मरेपर्यंत माणूसच काम करत राहतो. त्याच्या बाकी कुठल्या भेदांचं काहीच काम नसतं आयुष्यात. तर मग अक्षर मानव संघटना तुमच्यासारख्या कारागीर लोकांना तुमचे व्यवसाय व्यापार मोठे करण्यासाठी मदत करत राहील. तर तुम्ही वस्तू बनवायला चालू केले की त्याच्या आपण जाहिराती करू आणि जाहिराती करून मग त्याच्या हळूहळू नियोजन बसवून घेऊ इथंच गावात बसूनच. गाव सोडण्याची गरज नाही, नोकरीला कुठे जाण्याची गरज नाही कोणाला. ते आता काय होतं, मला शेतातलंही पाहावं लागतं सगळं. बर. दोन्ही छोकरं पुण्याला म्हणजे ते कामाला, मग घरातलं शेतातलं आपण सगळं पाहायचं. हो. त्यामुळे जास्त वेळ इकडे मग मिळत देता येत नाही. तर मग एक दोन पोरं आपली अशी तरुण पोरं तयार करायची त्यांच्या तुमच्या हाताखाली घेऊन आणि त्यांच्याकडून ती करून घ्यायचं रिकाम्या वेळेत. त्याला काय कुठल्याही वेळेला करायला बसलं तरी चालणार आहे. समजा कामावर आला दिवसभर काम करून संध्याकाळी घरी बसून तासभर काम केलं, करतात ते किती. तासभर बसून काम केलं, रोज थोडं थोडं करून तयार केलं तरी चालण्यासारखं आहे. दोन्ही कामं चालू राहतील. नोकरी करायची नोकरी करता येईल आणि इकडं आपला व्यवसाय पण चालू राहील. आणि ज्याला नोकरीच नाही त्याला तर घरगुतीच व्यवसाय चालू राहील. आपण ते भाऊ टोकरी पण बनवतात. हा. भाऊ ना का ते टोकरी पण मासे करतात. मागच्यासाठी. हा, मासे खेकडे ठेवतात त्या हा. नोकरीमध्ये. बरोबर. तसले टोकरी पण ते बनवतात. पण बनवतात. हा. करू आपण ह्या वस्तू तयार परत असं मला वाटतंय. आता जरी थोडं तुम्ही 50-60 किलोमीटर म्हणत असाल, ह्याची मागणी राज्यात सगळीकडे आहे. अगदी 500-500 किलोमीटर वरनं लोक मागणी करतात. त्याची व्यवस्था आपण करू तयार, कसे तिथपर्यंत पोहोचवायचं नाही का. फक्त आता आपण एक विचार करू की बाबा हे आपल्याला करायचंय. हा विचार पक्का करू. जगण्यासाठी गरजेचे असणारे ह्या कला गुण. हस्तकलेला महत्वाचं आहे खरं. हा. तर मग ह्याच्यात आपण नीट लक्ष घालून काम करू. काय बरोबर. त्यात परत डालगी वगैरे सगळं बनवतात. हा, डालगी बनवा, दुरड्या बनवा, टोपली बनवा, अजून काय घरात वापरणाऱ्या छोट्या छोट्या वस्तू बनवा नाही का.